हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, सकाळी पाणी वगैरे तापवलं, आंघोळ केली आणि मिस्टर घराला पाणी मारत होते आणि मी त्यांना काहीतरी सांगत होते इथं, म्हणून ते तसे बघत होते. त्याच्यानंतर मिस्त्री आले होते. पुढची जी किचन होतं आमचं ते खोलण्यासाठी, म्हणजेच ते पत्रे वगैरे जे काही होतं ते काढायचं होतं, कारण की भिंती घालायच्या दिवस की तुम्हाला पुढे दिसेलच ते सगळं. तर मग ते सगळं वरचा जो काही साचा आहे ते सगळं खोलायचा होता आणि तो काही घरी खोलता येत नाही, त्याला मिस्त्रीच लागतात. म्हणजे ते मशीन वगैरे घेऊन येतात आणि ते बरोबर खोलून देतात सगळं. मग हे आमच्या गावातले मिस्त्री होते, तर ते आले होते आणि त्यांनी सगळं खोलून दिलं, कारण की म्हणजे त्यांनीच बनवलेलं होतं ही पडवी, त्याच्यामुळं मग ते चालू होते खोलायला. आणि आमच्या घरचं जे काही काम असतं ते हेच करून देतात, त्याच्यामुळं मग यांनाच दिलेलं होतं आम्ही सगळं काम, जे काही आमच्यात नवीन पत्रे टाकायचे होते आणि जे काही अजून पुढे जे काम होणार आहे ते सगळं यांनाच दिलेलं आहे. तरी ते सगळे आता एक एक करून सगळे पत्रे वगैरे खोलून घेत होतो, कारण की गवंडी पण येणार होती भिंत घालण्यासाठी. त्याच्यासाठी मग इथे ताईनं स्वयंपाक करत होते आणि दररोजप्रमाणे मी धुणं भांडी करत होते, कारण की त्या स्वयंपाक करता आणि मी धुणं भांडी काम आवरून घेते. येणे ना टाईम पण वाचतो आणि काम पण लवकर होतं. तर मग जोपर्यंत त्यांचा स्वयंपाक चालतो तोपर्यंत मी धुणं किंवा भांडी किंवा मग असं दुसरं काही कामं जे असतात ते करून घेते, म्हणजे कारण की त्याही लवकर कामातून मोकळे होऊन जाते आणि मीही लवकर कामातून फ्री होते, म्हणजे दोघींचाही आराम होतो. त्याच्यामुळं मग आम्ही आता जेव्हापासून घराचं काम चालू केले तेव्हापासून स्वयंपाक एकत्र करतो आणि असंच कामं वाटून घेतलेले आहे. संध्याकाळचा स्वयंपाक मी करते, सकाळचा त्या करत्या आणि असंच सकाळी मीही थोडी मदत करू लागते त्यांना, तेही संध्याकाळी मला मदत करू लागतात. असं सगळे कामं जे आहे ना ते वाटून घेतलेले आहे, म्हणजे लवकर होतात. आणि त्याच्यानंतर हे बघा धुणं टाकलं वाळत, आणि मला धुणं येवस्तोर आहे ना इकडं किचन पूर्ण ओपन केलं होतं, म्हणजे जिथं का आमच्या अगोदर किचन होतं ते सगळं, आणि असं काही दिसत होतं आमचं घर. त्याच्यानंतर मिस्त्री ते जे गवंडी लोक राहतात ना ते आले होते माप घेण्यासाठी आणि ते आजपासून काम चालू करणार होते. तर मग त्यांचं थोडंसं शूट घेतलं. फ्रीज वगैरे सगळं घराच्या बाहेर काढून ठेवलं, इथं झाडाखाली तुम्हाला शेडनेटमध्ये दिसत असेल. तर मग आता त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं आणि आजचे एक दिवसाच्या मानाने भरपूर काम केलं होतं त्यांनी. तर त्याच्यानंतर मी 2-4 दिवस ना शूटच नाही केलं, कारण की दिवसभर काम चालायचं, त्याच्यामुळं मग मला शूट करायला काही टाईम भेटत नव्हता. तर आता मी तुम्हाला पुढं दाखवलेलंच आहे की किती काम झालेलं आहे ते. तर इथे ना चौकटी वगैरे उभ्या करून दिल्या होत्या आणि बऱ्यापैकी काम चालू होतं. सारखं शूट करायला पण जमत नव्हतं, कारण की त्या माणसांना सारखं पाणी वगैरे द्यावं लागतं. सगळं काम त्यांचे ते करून घेतात, पण पाणी वगैरे द्यायला त्यांच्याजवळ थांबावं लागतं, कारण की म्हणजे ते जर नसलं कोणी तर ते सांगते पण नाही पाणी द्या का काय. त्याच्यामुळं मग कोणी ना कोणी बसलेलं असतं तिथं. आणि जे पुढच्या घरातलं आहे ना ते इथे असं जे अगोदरचे ना थोडासा गॅप जायला होता किंवा मग काही होल होते ना, तर ते इथे मी ना भरून घेत होते. त्याच्यानंतर दगडं वगैरे आणले होते आम्ही भर घालण्यासाठी. आणि असं काही दिसतं आमच्या घराचा नकाशा. आणि इथे ना मी मुरुम टाकलेला आहे ना, तर ते ठोकत होते तेव्हा आहे ना मिस्टरने हा व्हिडिओ काढलेला आहे. मला काही माहीत नव्हतं व्हिडिओ काढू राहिले ते, पण मग म्हटलं सहज काढलेलं असे दाखवावं तुम्हा सगळ्यांना. इथे दगडं मुरुम वगैरे टाकलं आहे आणि हे ना असं मुरुम दाबण्यासाठी आणलेलं होतं, पण ते खूप जड होतं आणि माझा हात खूप दुखायला लागला होता. त्याच्यामुळं म्हटलं मग नको, आम्ही काही वापरलं नाही नंतर आम्ही. तर हाय हॅलो नमस्कार. तर आता जसं की तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितले, तर ते 2-3 दिवसा अगोदरची व्हिडिओ होते आणि 2-3 दिवस मी काहीच व्हिडिओ शूट केले नाही, कारण की ना म्हणजे कामानेच इतके जाम होऊन जात होते ना की फोन घ्यायला अक्षरशः टाईमच भेटत नव्हता, आणि घेतला थोडाफार ना तर मग शूट करायला इच्छा होत नव्हती. तर फायनली आत्ता ना 2-3 दिवस झाले, म्हणजे घरावर पत्रे वगैरे पडले आणि मागचं किचनचं सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला, काय चेंजेस झाले काय नाही आत्ता पुरतेचे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन आला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला मी तुम्हाला दाखवते आता ना माझ्या घरात मी काय काय बदल केले किंवा काय काय काम झालं ते म्हणून. सगळ्यात आधी ना घराला उंची दिली आहे आम्ही, पत्रे बदलले. त्याच्यानंतर हवा आहे ना घरात, म्हणजे हवा भरपूर राहायची, पण म्हणजे असं खिडक्या खूप छोट्या होत्या, तर त्याच्यासाठी मोठ्या अशा खिडक्या टाकल्या आहेत 2.
आणि ना हे सगळं सामान आहे ना आता फक्त आम्ही तात्पुरतं घरात आणलं आहे, कारण बाहेर ठेवलेलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर पावसाचे दिवस चालू झाले तर मग आहे ना हा सगळा पसारा घरात आणून ठेवलेला आहे. आणि हे बघा एवढा पसारा आहे, अजून फ्रीज बाहेरच आहे. तर हे सगळं मला सेट करायचं आहे, पण अजून खूप काम बाकी आहे घरामध्ये. तर त्याच्यामुळं मग पावसाने ओलं होऊ नये म्हणून हे सगळं इथं आणून ठेवलेलं आहे. आणि आता किचनमध्ये जाऊ आपण. तर किचनमधलं हे बघा असे भिंती झालेल्या आहे, जिथे अगोदर सेडनेट होतं त्या भिंती घातलेल्या आहे. इथली खिडकी जी होती ती बंद करून टाकली आहे. आता फक्त पत्रे टाकायचे बाकी राहिले आणि बाथरूम वगैरे बाकी राहिलं आहे. तर हे बघा, आणि किचनमध्ये ना इथे एक छोटीच खिडकी टाकली, मला मोठी नको होती कारण भिंत खूप छोटी आहे अगोदरच, आणि त्याच्यामध्ये जर मोठी भिंत टाकली असती तर मग खूप जागा कमी झाली असती. तर त्याच्यामुळे मग छोटीच खिडकी टाकली, थोडीशी फक्त हवा ये जाण्यासाठी. आणि इथे दरवाजा टाकलेला आहे. बघा असं आहे किचन. म्हणजे अजून आता याला खालचं पण काम बाकी आहे आणि वरचं पण बाकी आहे. तर घरात पण असं काही पसारा आहे. सगळे भांडे ना असे मी गोण्यांमध्ये भरून ठेवलेले आहे. आणि हे सगळं मला साफ करून लावायचं आहे, त्याच्यामुळं मी अजून काहीच नाही लावलं. फक्त आहे ना पावसाने ओलं होऊ नये म्हणून घरात आणून ठेवलं आहे. आणि 2-3 दिवसांनी जेव्हा किचनचं काम कंप्लीट होईल तेव्हा ते सगळं सामान बरोबर जिथल्या जिथं शिफ्ट करणार आहे मी. किचनच्या दरवाज्यातून बाहेर आहे बघा, इथे ना झाडं वगैरे होते सगळे तोडले. बेलाचं झाड ठेवलं आहे फक्त. आणि ना इथं ओटा करायचा आहे आता. फ्रीज इथं बाहेर ठेवलेलं आहे झाकून मस्तपैकी. आणि हे कच वगैरे अजून कारण कोबे करायचे त्याच्यामुळं. तर तिथे ना बाहेर गहू वाळत टाकलेले आहे मी, कारण ड्रम रिकामे केले आहे त्याच्यामुळं गहू वगैरे सगळं बाहेरच आहे. तर मग आता ते गहू वाळत ठेवलेले होते, तिथं सावली आली आहे तर आता ते गोणीत भरून घ्यावं लागणार आहे. तर मस्त असे गहू वाळलेले आहे. आता हे सगळे गोणीत भरून ठेवायचे मला. मस्त कडक वाळले. तर आता हे सगळे गहू जे आहे ना ते गोणीत भरून घेते. तर आता इथे ना मी हे जे गहू सकाळी उपणलेले होते, म्हणजे उन्हात टाकलेले होते, तर ते आता मला घरात घ्यायचे होते. आणि हे ना रेशनचे गहू आहे, तर म्हटलं हे ना मार्केटमध्ये देऊन टाकायचे मला. आणि दुसरे गहू घ्यायचे होते, कारण याला आहे ना किती नीट केलं तरी कीड लागतंच. त्याच्यामुळं म्हटलं मिस्टरांना म्हटलं आता असे पण घराच्या बाहेर काढलेचे नाही तर डायरेक्ट देऊन टाकून बदलून टाकू आपण. कारण की आम्हाला एवढं काही गहू लागते पण नाही तसे, म्हणजे घरचे आहे. आणि हे रेशनचे म्हटलं उगाच त्याला पण कीड लागून जाईल, त्याच्यामुळं आता हे मार्केटला द्यायचे होते. त्याच्यासाठी म्हटलं थोडेसे उपणून घेऊ आणि व्यवस्थित गोणीत कट्टा भरून ठेवून देऊ. तर त्याच्यासाठी हे उपणायला काढले होते मी. आणि उपणून वगैरे दिवसभर वाळून दिले होते, चांगले गरम झाले होते गहू. तर मग आता या कट्ट्यामध्ये भरून व्यवस्थित शिवून घेईल. आणि उद्या किंवा परवा जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा मग मार्केटला घेऊन जाणार आहे. आणि बदलून आणायचे गहू, कारण की याला खूप किडे लागते. कितीही व्यवस्थित ठेवा, किती औषधं वगैरे वापरा तरी ते किडं लागतंच त्याला. त्याच्यामुळं म्हटलं देऊन टाकू. तर उपणून वगैरे घेतले आणि ह्या कट्ट्यात भरून घेतले. चाळले वगैरे काही नाही, कारण मी ना निसून ठेवलेले असते सगळे गहू, त्याच्यामुळे याच्यात घाण काही नव्हती. पण थोडासा धूळ झालेली होती आणि ना त्या धुळीची मला ॲलर्जी आहे. त्याच्यामुळं मी थोडीशी जरी धूळ झाली ना की तर लगेच साफ करून घेते, कारण की मग खूप त्रास होतो मला त्याच्यानंतर. त्याच्यामुळं मग सारखंही धुळीचं मला मी खूप काळजी घेत असते, म्हणजे गव्हामध्ये धूळ वगैरे होऊ नये, म्हणजे मग त्रास पण होत नाही. तर आता गोणीमध्ये जितकं भरता आलं तितकं भरून घेतलं आणि नंतर पाटीने भरून घेतलं. तर एवढाच होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आज ना मिस्टरांचा बड्डे होता, तर त्याच्यामुळे त्यांनी ना आम्हाला छोटीशी पार्टी दिली होती कोणाची. म्हणजे बड्डे वगैरे काही करायचं नव्हतं, कारण घरात पसारा जितका होता तर तेव्हा कुठं करायचं म्हटलं बड्डे. तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व